झालेला आहे। आज हे बहुमताचं सरकार असतं तर प्रत्येकाच्या घरावर बुलडोजर आला असता। आज जर हे बहुमताचं सरकार असतं भाजपाचं तर जे काही घोटाळे जो काही आवाज या देशाच्या जनतेला मिळालेला आहे तो राहिला नसता। आणि आज आतापर्यंत ह्या एका महिन्यामध्ये भाजपाने संविधान बदलून स्वतःचं पक्षाचं संविधान जे आहे ते आपल्यावर लादलं असतं। ही निवडणूक झाल्यानंतर आणि महाराष्ट्रात मोठा विजय झालाच, देशभरात देखील झाला, पण ही निवडणूक झाल्यानंतर भाजपवाले असतील, मिंदे सरकारमधले काही असतील, जी फुटलेली राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्याच्यातले लोक असतील, ते सांगायला लागले की तुम्ही फेक नॅरेटिव्हवर बोलत होतात, फेक नॅरेटिव्हवर बोलत होतात, संविधान बदलणार होतं हे फेक नॅरेटिव्ह होतं। आणि मी त्यांना सांगतो हे फेक नॅरेटिव्ह नव्हतं आणि देशाच्या जनतेला देखील माहिती आहे फेक नॅरेटिव्ह नव्हतं। कारण संविधान बदलायची जर प्रक्रिया कुठून सुरू झाली असेल तर ती आपल्या महाराष्ट्रातून सुरू केली होती। त्यांनी लोकशाहीला संपवण्याची जी प्रक्रिया होती ती महाराष्ट्रातून सुरू केली होती। 2 वर्षापूर्वी जे घडलं आपल्यासोबत, आपल्या राज्यात जे घडलं, एक संविधानिक सरकार जे बाजूला ठेवलं गेलं, सरकार पाडलं गेलं, खोके घेतले, धोके दिले, जे काही सगळं घडलं आपल्या डोळ्यासमोर घडलं। कोण वेश बदलून जात होतं, कोण हुडी घालून जात होतं, कोण मास्क घालून जात होतं। हे सगळं केल्यानंतर साधारणपणे आपल्याला वाटलं होतं की आपल्यातून जे गद्दार, आपल्यातून जे पक्ष चोर आहेत ते जे पळाले, कुठे कुठे पळाले ते? सुरत, गुवाहाटी, डोंगर झाडी वगैरे सगळं बघितलं, मग गोव्यात आले, गोव्यात येऊन टेबलावर नाचले। आणि हे सगळं केल्यानंतर जे सरकार स्थापन केलं, एक जी लोकशाहीची पद्धत आपल्यापर्यंत आतापर्यंत राहिलेली आहे ती हीच होती की आमदारकीचा राजीनामा द्या, खासदारकीचा राजीनामा द्या, निवडणुका लढा, जिंकलं तर तुमचं, पण ते न करता पक्ष चोरला, पक्षाचं नाव चोरलं, पक्षाचं चिन्ह चोरलं, दोन्ही पक्षांचं तसं केलं आणि सरकार स्थापन केलं। हे घटना बाह्य नाही तर अजून काय आहे? जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे त्या संविधानाचा अपमान नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान नाही तर अजून काय आहे? लोकशाही चिरडण्याचा प्रयत्न नाही तर अजून काय आहे? आज आपण पाहत आहोत 2 वर्ष 2.5 वर्ष तर होतील लवकरच, राज्यामध्ये एक सुद्धा निवडणूक घेण्याचा यांचा हिम्मत नव्हती, प्रयत्न नव्हता। 1.5 वर्ष पुणे लोकसभा असेल, चंद्रपूर लोकसभा असेल, पोटनिवडणुका झाल्याच नाहीत कारण हिम्मतच नाही। जे 40 चोर पळून गेले, अलिबाबावर 40 चोर जे पळून गेले, नाही ऐकू नाही आलं?